काय सांगाल, आता महासभा झालेली आहे, उद्धवजी ठाकरे शरदचंद्र पवार यांनी सुद्धा संबोधित केलेलं आहे, जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे, काय कल राहणार आहे? आज तुम्ही बघत आहे महाविकास आघाडीची आज इथे सभा झाली, एवढी पब्लिक म्हणजे हजारोच्या कमी 40-50च्या वर पब्लिक असं अंदाज सांगता येत नाही। आज ही जी लढाई जे सुरू आहे आता धनशक्ती वर्ष जनशक्ती, कारण की यांचा प्रकार माहीतच आहे, तुम्ही हायकोर्टामध्ये यांना पनिशमेंट झाली होती, 2 लाख रुपये फाईन झाला होता आणि सजा झाली होती। त्यानंतर हे लोक सुप्रीम कोर्टात गेले, तिथून काय गभाड केलं रामदाने आपल्याला कोणाचा आरोप करता नाही। ठीक आहे, तुम्ही धनशक्तीच्या विरुद्ध तिथून तुम्ही ऑर्डर घेऊन आले, ठीक आहे ना। आता ही लढाई जनतेच्या अदालतमध्ये आहे, ही जनता यांना असा धडा शिकवेल की भविष्यात असे बंटी बबली नावाचे आपल्या इथं जे लोक म्हणून एक मन झाली आहे, बंटी आणि बबली। आपण तो एक रुपेरी पडद्यावर पिक्चर पाहिला तर बंटी बबली ते चोऱ्या करायचे, पण हे त्याच्यापेक्षाही अज्ञात निघाले, कारण की यांनी हे भूमाफिया आहे। म्हणजे आज किती सारे जमिना बळकवल्या, भातकुलीमधली पुनर्वसनची जमीन होती 251 जे आमचे बांधव नदी काठावर राहतात त्यांची जमीन MIDCच्या नावाने हडप करून टाकली। आज त्यांच्या जर जीवाला कमी जास्त झाला तर हे इथले लोकप्रतिनिधी जबाबदार राहील, कारण की यांचा भ्रष्टाचाराची यांची किमया म्हणजे हद्द पार करून टाकली आहे। आज आमची संकल्प शेतकरी संघटना आहे, त्यांच्या तिने आम्ही बळवंतराव होला संकल्प शेतकरीचा पाठिंबा दिला, आणि मी एक आव्हान आपल्या अमरावती जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधवांना आणि मराठी OBC समाज आणि 12 बुलेदार सगळ्या लोकांना एक सांगतो की येणाऱ्या 26 तारखेला बळवंतराव वानखडे यांच्या पंजा चिन्हावर बटन नंबर 2 बटन दाबून असंख्य मताने निवडून द्या, कारण की आजच बळवंतराव निवडून आले, पण आमच्या शेतकरी बांधवाचा एक असा हे चालला की बळवंतराव 4 ते 5 लाखाच्या मताने निवडून यायला पाहिजे, कारण की सुदाम काका देशमुख नंतर आपल्या शहराला एक चांगलं नेतृत्व लागलेलं असे बळवंतदादा वानखडे, जो व्यक्ती एक ग्रामपंचायत सदस्य तर जिल्हा परिषद आमदार ते आता खासदार, आता आपल्या शेतकऱ्यांचा आवाज जो बुलंद करेल, दिल्लीच्या तख्तावर जाऊन दिल्लीच्या लोकसभेमध्ये जाऊन आपला एक हक्काचा हे माणूस अधिकारी शेतकरी पुत्र माणूस आपल्या शेतकऱ्याची व्यथा दिल्लीच्या लोकसभेचे मांडण, कारण की हेच आम्हाला बळवंत बघून पाहिजे, कारण की आतापर्यंत त्यांनी जे केलेलं आहे अमरावती ते आमदार बनले, त्यांच्या मतदारसंघाचा असा विकास केला। आमच्या मतदारसंघामध्ये बडनेरामध्ये 15 वर्षाचे आमदार आहे राजो, ह्या लोकांनी 5 रस्ते कागदावर खाल्ले आमच्या शेतकऱ्याचे राजो, आमच्या शेतकऱ्याला 5 रस्ते म्हणजे जागा नाही, रोड खाल्ले, आमच्या शेतकऱ्या बंधारे नाही बांधले, कुठं केला यांना विकास। आमचा बडनेरा मतदारसंघ म्हणजे भकास करून ठेवला, म्हणजे बडनेरा मतदारसंघाचा दुर्दैव समजा कसे नालायक लोकप्रतिनिधी भेटले। याच्यानंतर अमरावती शहरात असे बंटी आणि बबली हे उभे राहायची हिंमत नाही, कारण यावेळेस अमरावतीचा मतदार एवढा सुज्ञ झालेला आहे की यांना असा धडा शिकवेल की भविष्यात उभे राहायची हिंमत नाही करेल। एवढीच माझी अमरावतीच्या जनतेला, अमरावती जिल्ह्याच्या सगळ्या कास्तकार बंधूंना आणि सगळ्या आपल्या मराठी बांधवांना, पाटील समाज म्हणून सगळे OBC समाज 12 बाजू यांना सगळ्यांना एक माझी आग्रहाची विनंती आहे की ह्या वेळेस बळवंतभाऊला अशा एवढ्या ताकदीनं निवडून द्या, कमीत कमी 4 ते 5 लाखाच्या वर बळवंतभाऊ निवडून येणार म्हणजे येणार, ही आमची ग्वाही आहे।